यांचा 4 चरणांचा आणि पंढरीचे वारकरी त्या ठिकाणी मोक्षाचे पुंडलिका दिलावर करुणाकर विठ्ठले प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण सर्वजण भगवान पांडुरंग परमात्म्याला भेटण्याकरिता मदत करत पायी प्रवास करत पंढरीची वारी करत इथपर्यंत आलेलो आहोत. अतिशय सुखरूप असणारी वारी भगवंताने आपली करून घेतलेली आहे. वारीतील असणारी दशमीची भगवंताची कीर्तनरूपी सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्त कामकल्पतून भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आली आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. तुकोबरा अभंगाच्या माध्यमातून वारकऱ्यांचा अधिकार वर्णन करून सांगतात. काय अधिकार आहे वारकऱ्यांचा? ते पंढरीचे जे वारकरी आहेत ते मोक्षाचे अधिकारी. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, मोक्ष प्राप्त करून घेण्याचे खरे अधिकारी पंढरपूरचे वारकरी. का बरं त्यांना अधिकार प्राप्त झाला असेल? म्हणजे पुंडलिकामुळे प्राप्त झाला. पुंडलिकाला भगवंतानं कसं वरदान दिलं? पुंडलिका दिलावर करुणा करे विठ्ठले. करुणा करुणेचा सागर असणारा, सर्वांवर करुणा करणारा जो विठ्ठल आहे त्याला पुंडलिकानं तसं वरदानच दिलं. काय वरदान दिलं? पुंडलिकानं मागितलं, मूढ पापी जैसे तैसे उदयी कासे लावण्या हे पांडुरंगा, जे तुझ्या त्या निश्चयाला त्यांनी वेगळं केलं ते मूढ असो पापी असो जसे असतील तसे असो आणि ते त्यांनी अशा पद्धतीने तुला शरण आले की त्यांचा उद्धार करण्याचं काम तू अशा पद्धतीने कर. म्हणून भगवंताकडून वचन पुंडलिकाने घेतलं आणि म्हणून परमात्मा वचन पूर्ण करण्याच्या वेळेवरती अशा पद्धतीने उभा राहिला. आणि खरोखर पुंडलिका हे संत आहे, त्याचं ते वचन त्यांनी खरं झालं आणि प्रत्यक्ष आपल्याला ते पाहायला मिळतं की तो पांडुरंग परमात्मा आजही विटेवरती उभा आहे आणि भक्तांचा अशा पद्धतीने उद्धार करतो. एका म्हणे खरे झाले एका बोले संतांच्या, त्या संतांच्या एका बोलण्याने करण्यावाऱ्या वस्तुस्थिती खरी झाली. काय झालं असेल तर तो परमात्मा आपल्या सर्वांचा उद्धार करण्याचे उभा आहे. डोळे झाकून आपण त्याला शरण जावं तो आपल्याला उद्धारापर्यंत येईल. हा त्याचा दिव्य असताना भाव आहे. असा भाव तो सांगतात असा डोळ्याचा सरळ अर्थ आपण पाहिला. सेवा आहे, दरवर्षीप्रमाणे ठरलेली सेवा आहे. म्हणून 1 तासभर आपल्याला चिंतन काही करायचंय. आता त्या तासाला 10 वाजलेलेच आहे. अजून किती वाजवणार आहे असं काय मनात येऊ शकतो. पण 10:30 वाजेपर्यंत बोलू आपण. 10:30 वाजेपर्यंत बोलू. माझं चौघं कीर्तन होऊन गेलं आहे. तुम्ही आपलं तिथे म्हणजे फक्त भेटण्याकरताच या तरी पण काही कीर्तनावर भरायचं. त्याच्या साहेब रस्त्याने मला म्हणले आता मगाचे कीर्तन झालं तोच अभंग कीर्तनाकरता घ्या. निळोबऱ्यांचा अभंग होता, नामस्मरणाची शिर्यारी दासा दुरिता दुरी तो हा पंढरी ठाके गुंतवण्या भक्ता बाकी. मग त्याच्यावरचं चिंतन त्याने ऐकलं. त्यांना असं वाटलं इथं सुद्धा तोच अभंग घ्या. म्हणून नको तो अभंग घ्यायला नको, दुसरा एखादा अभंग घेऊन तुम्हाला जे अपेक्षित आहे ते सांगू. मग त्यांना त्याने जे अपेक्षित आहे मी तुमच्या सर्वांच्या समोर निश्चित बोलायचा प्रयत्न करतो. अतिशय थोडक्यामध्ये मला त्यातला भाव तुमच्या समोर सांगायचा. याची ऐवत जीव मात्रांकडे जर पाहिलं तर अनादी काळापासून जीवापाना सर्वजण भोगत आहे आणि 84 लाख योनीमध्ये त्याला जन्म घ्यावा लागतो. 4 प्रकारच्या खाणी पाहायला मिळतात. चारज, अंडज, स्वेदज, उद्बीज अशा 4 खाणी आहेत. 84 लाख योनी आहेत. या 84 लाख योनीमध्ये 4 खाणींमधून आपल्या सर्वांना अविरतपणे प्रवास करावा लागतो. मग तिथं कायदा सगळ्यांकरता सारखाच आहे. त्याच्यात काय कोणी आपलं वर्ग वशिला काही चालत नसतं. मग त्यांनी सर्वांना समान कायदा, तो भगवंताचा कायदा आहे, त्याने ठरवलेला आहे. मग त्या दरबारामध्ये सगळ्यांचा न्याय सारखाच होत असतो. मग त्या नियमानुसार आपल्याला डिग्री लावली जाते की तुमचं काय कर्म आहे, कशा पद्धतीचं कर्म आहे, त्या कर्मानुरूप तुम्हाला त्यांनी त्याचं फल प्राप्त होईल. मग त्यांनी खरं सांगतो लक्षपूर्वक आहे का, अधिक पुण्य जर झालं आणि कमी जर पाप असलं तर स्वर्गात त्यांनी जाता येतं. महत्वाची गोष्ट आहे, स्वर्ग लोकांची प्राप्ती होते. काय असावं लागेल? अधिक पुण्य असावं लागेल आणि न्यून पाप असावं लागेल, स्वर्ग लोकांची प्राप्ती होते. अधिक पाप झालं, जास्त पाप झालं आणि पुण्य फार कमी असलं की मग त्यांनी अधोलोकाची प्राप्ती होते, अधोगतीला जावं लागतं. नारकीय योनी सुद्धा त्यांनी प्राप्त होऊ शकते. पशु पक्ष्यांची योनी पण अशा पद्धतीने प्राप्त होऊ शकते. पण आता हे सगळं सांगितलं पण कशाला सांगितलं? पण मला असं सांगायचंय, जास्त पुण्य असल्यावर काय होतं, कमी पुण्य असल्यावर काय होतं, या 2 गोष्टी आपण पाहिल्या. तसं समान पाप आणि समान पुण्य झाल्यावर निर्णय दिला जातो.
काय निर्णय? समान पाप पुण्य त्यांनी झालं की मनुष्य शरीर प्राप्त होतं. हे जे मनुष्य शरीर आपल्या सर्वांना प्राप्त झालं ते समान पाप पुण्याचं फल आहे. आता प्रमाणाची अपेक्षा करू नका, वेळ अर्धा तास प्रमाण त्यांना माहिती आहे, पण आता प्रमाण देऊन अर्धा तास कधी संपेल सांगता सुद्धा यायचं. पण मला तेवढ्याच वेळा त्यांनी बोलायचं, लक्ष मग देऊच नका असं नाही, मला पाणी प्यावं लागते, तुम्ही दिलं तरच मी पाणी पिईल महत्वाचा विचार आहे. म्हणून समान पाप पुण्याचं फल आहे मनुष्य शरीर मला. आपण ज्या अर्थी मनुष्य झालो, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, काम उंच करून ऐका, फार महत्वाचं चिंतन सांगतो. ज्या अर्थी आपण मनुष्य झालो त्या अर्थी आपण समान पाप आणि समान पुण्य आपलं पारड त्यांनी मला समान झालेलं आहे, म्हणून आपल्याला मनुष्य शरीर प्राप्त झालं. हे समान पाप पुण्याच्या फळाचं जे मनुष्य शरीर आहे, या मनुष्य शरीराचं असं काय वैशिष्ट्य आहे की जे तू त्याचं कौतुकानं वर्णन करून सांगतायचं असं एखादं मला म्हणेल. महाराज म्हणतात माझं नरदेह आहे हे जे मनुष्य शरीर आहे हे निधान आहे. त्याला काय म्हणायचं? निधान आहे. प्रमाण सांगतो, नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देव भैया म्हणते तरिका चित्ती न धरावे. हा महत्वाचा विचार आहे. नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती, याच्यामध्ये उत्तम सार प्राप्त करून घेता येतं. याच्यात आल्यानंतर उत्तम गती प्राप्त करून घेता येते. नवे मनुष्य शरीर म्हणजे जंक्शन स्टेशन आहे. जंक्शन स्टेशन, रेल्वे स्टेशन सगळ्यांना माहिती आहे, आपल्या नगरला पण रेल्वे स्टेशन आहे, पण ते जंक्शन नाही. जंक्शन कशाला म्हणायचं? ज्या रेल्वे स्टेशनातून अनेक ठिकाणी रेल्वे जातात त्याला जंक्शन असं म्हणायचं. नगरहून फक्त 2च ठिकाणी रेल्वे जाते, एकतर मनमाडला जाते नाहीतर दौंडला जाते. मध्ये गावं घ्यायची नाही, 2 जंक्शनला जोडतं नगर. मग त्यांनी मनमाडला ते जात नाही तर दौंडला ते जात. पण मनमाड असं स्टेशन आहे जिथून नाशिकला जाता येतं, जिथून संभाजीनगरला जाता येतं, जिथून जळगावला जाता येतं, जिथून नगरला येता येतं, जिथून नांदेडला जाता येतं. असे वेगवेगळ्या ठिकाणी ज्या स्टेशनातून जाता येतं त्याला जंक्शन स्टेशन असं म्हणतात. तसं माणसाचं शरीर सुद्धा जंक्शन स्टेशन आहे. काय जंक्शन स्टेशन आहे? माणसाच्या शरीरात आल्यानंतर जर त्याला ठरवलं तर त्याला स्वर्गाला जाता येतं. आता बरेच लोक मेल्यावर त्यांचे पुढे स्वर्गवासी येतात, काय म्हणजे कुठे जातात, पण यावं लागतं मला, खायला जायचं. असं माणूस मेला तर स्वर्गवासी, नाही तर वैकुंठवासी, नाही तर कैलासवासी, नरकवासी काही कोणी लिहित नाही. आणि बरेच तिथे गेल्याशिवाय राहत नाही. हा म्हणून त्यांनी मला लिहिलं जातं. मला काय सांगायचं, माणसाच्या शरीरात आल्यानंतर स्वर्गाला जायचं म्हणलं की स्वर्गात जात आहे. माणसाच्या शरीरात आल्यानंतर त्यांनी सत्य लोकाला जायचं म्हणजे सत्य लोकात जात आहे. त्याला जर असं वाटलं त्यांनी वैकुंठ लोकात जायचं वैकुंठात जात आहे. त्याला वाटलं कैलासात जायचं कैलासात जात आहे. त्याला वाटलं परत जन्माला यायचं परत जन्माला यायचं. त्याला वाटलं नरकात जायचं नरकातले जात आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, त्याला वाटलं मोक्ष प्राप्त करून घ्यायचा, मुक्त व्हायचं तर मुक्त सुद्धा होत आहे. हा महत्वाचा. तुझ्या फक्त मनुष्य शरीरात, हे गाढवाच्या शरीरात तरतूद नाही. ही बैलाच्या, माकडाच्या, मांजराच्या कोणाच्याही शरीरामध्ये अशी तरतूद नाही की आपण ठरवायचं त्या स्थानावर जायचं. हे फक्त माणसाच्या शरीरात आहे. तुम्हाला हे कोणाला आहे? अहो तुम्ही सगळे बसले सगळ्यांना, पायजामेवाल्यांना, धोत्रावाल्यांना, पॅन्टीवाल्यांना, लुगडे नसलेल्या मावशांना, सगळ्यांना ही तरतूद आहे. महाराज तुम्हाला आमच्यालाच तरतूद आहे म्हणजे ते पॅन्ट शर्ट घालून सूट बूट घालून त्यांनी मोठे अशा पद्धतीने फार मोकळं शिकले म्हणजे त्यांच्याकडे तरतूद असेल? अजिबात नाही. घोड्या भाबड्याला सुद्धा ही तरतूद आहे. सगळ्यांना ही तरतूद आहे. फक्त त्यांना निर्णय केला पाहिजे. तुम्हाला भोळा कसं काय उतर, अरे भोळाच आधी उतरून जाऊ शकतो. तुका म्हणे भोळा जिंकू झाली इकडे का, जे जास्त आकलीचे असतात ते जवळचे वाक्यासारखे असतात, कोणतेच राहतात बऱ्याच वेळेला. हा महत्वाचा विचार आहे. जास्त अक्कल लावायची नाही, शांत व्हायचं, विचार करायचा, भगवंताची संतांची शरणागती करायची, त्यांच्या समोर आपलं जीवन त्यांनी महाराज अशा पद्धतीने समर्पित करायचं आणि मग त्यांच्या समोर आपला भाव प्रकट करायचा की माझा उद्धार करा, माझा उद्धार होईल का, प्रश्न विचारायचा, वेगळे उद्धार पावेल हे कृपा करणारा येण, असे सांगा तुम्ही संतजन, धरा समाधान चित्त माझे. असं जर तुम्ही हे दीर्घ भेटेल, तो स्वामी भेटेल, कितीतरी प्रमाण पाहता येतील, म्हणून तो परमात्मा मला कसा भेटेल अशी भावना अंतःकरणात घेऊन साधू संतांच्या समोर भगवंताच्या समोर आपण केलं तर या मनुष्य शरीरात त्यांनी महाराज आपल्याला मुक्त होण्याची तरतूद होऊ शकते. भोळ्या भाबड्यांना सुद्धा मला प्रश्न विचारायचा, मला सांगा चोखोबा यांच्या पत्नीचं नाव काय होतं? सोयराबाई नाव होतं. काय नाव होतं? सोयराबाई. या सोयराबाई काही कॉलेजात जात होत्या का? कोणत्या शाळेत काही शिकल्या होत्या का? नाही. अहो त्यांच्या अभंग त्यांनी म्हणताना शेवटी म्हणतात म्हणत असे महारी चोखयाची, असे शब्द आहेत महाराज. मग तुम्ही सांगा शिक्षणाची त्यांनी परंपरा आता सुरू झाली, त्या काळात त्या शिक्षण होतं का? नव्हतं ना. तरी सुद्धा त्यांना सुद्धा मोक्षाचं ज्ञान प्राप्त झालं.
त्याला सुद्धा मोक्षाचं ज्ञान प्राप्त झालं आणि सगळ्या जगाचा उद्धार होईल अशी अभंग रचना त्यांनी करून दाखवली. मला काय सांगायचं कशाकरिता, भोळ्यात भोळं उदाहरण सांगायचं. ते म्हणतात आम्हा नकळे वेद नकळे पुराण शास्त्राचे वचन नकळे स्वरावायचा अभंग आहे. ते म्हणतात मला वेद कळत नाही, शास्त्र कळत नाही, पुराण कळत नाही, शास्त्राचं वचन काय ते पण मला कळत नाही, आणि तरी सुद्धा त्यांनी म्हणत मोक्षाचं ज्ञान जगाला देऊ शकतात. हे कशामुळे त्यांनी होऊ शकतं? एवढंच माझं म्हणणं आहे. भोळ्या भाबड्याला सुद्धा विचारांती तिथपर्यंत जाता येऊ शकतं. मग त्याच्यापेक्षा आपण भोळ्या आहोत का? पंढरपुरात जर त्यांनी याच्यातलं कोणी चुकलं, तुम्हाला काय वाटतं? घरी नाही जायचं, गाव सगळ्यांच्या आधी घरी जायचं. किती बोळा असते ते बोळं चुकल्यानंतर खरं सांगतो आता ते बोळे राहिलेच आहेत महाराष्ट्र. आता सगळ्यांच्या आधी त्यांनी घर गाठले की बघितलं लोक विचारपूस करतील, चौकशा करता करता थपून जातील, घरून कोणी घरी आले बरं का तुम्ही असं वाटतं. आता काय कोणी तेवढं बोळं राहिलं नाही महाराष्ट्र. एवढे बोळे होते तरी उद्धरून गेले. मग आता आपल्यासाठी उद्धरणार नाहीत का? मग आपण जर निर्णय केला की आपला उद्धार झाला पाहिजे, आपला मोक्ष त्यांनी प्राप्त झाला पाहिजे, असा विचार जर आपण केला तर आपण मोक्षापर्यंत जाऊ शकतो. हा महत्वाचा विचार. मग काय केलं पाहिजे? निर्णय केला पाहिजे. काय केलं पाहिजे? निश्चय केला पाहिजे. निश्चयाचे बळ प्रामाणिकतेचे बळ. मग बरोबर आहे, मनुष्य शरीर प्राप्त झालं की मुक्त होता येतं. या मुद्द्यावर या. आता स्वर्ग वैकुंठ कैलास हे सगळे त्यांनी मुद्दे बाजूला ठेवा. मनुष्य शरीर प्राप्त झालं की मुक्त होता येतं, एवढाच एक मोठा डोळ्यासमोर ठेवा. मग मुक्त जर होता येतं तर सांगा मग कशाला मुक्त होत? काय केलं म्हणजे मुक्त होईल? काय केलं म्हणजे मोक्ष प्राप्त होईल? कोणतं साधन केलं म्हणजे मोक्ष प्राप्त होईल? मग मोक्ष प्राप्ती करता अनेक साधनं सांगितलं शास्त्रामध्ये. त्रिकांडात्मक असणारी भगवद्गीता आहे. 3 कांड आहेत मला. म्हणजे त्याच्यात कर्मकांड सांगितलं, त्याच्यात उपासना कांड सांगितलं, त्याच्यात ज्ञान कांड सांगितलं. असंच क्रम आहे. म्हणजे कर्म उपासना ज्ञान सांगितलं. कशाकरिता? उद्धरून जाण्याकरिता, मोक्षाकरिता. खरं सांगा, कर्मकांड जर करायला तुम्हाला सांगितलं तर कर्मकांड तेवढं सूक्ष्म असतं, आपल्याला सहजासहजी करता येईल का? काय कर्म? साधं त्यांनी महाराज जेवायला बसले तुम्ही, ताटाभोवती पाणी फिरवलं जातं की नाही? फिरवतो की आपण सगळेजण? खरं सांगा, का बरं फिरवतात? प्रश्न विचारला आपण असतो, फिरवतो काय आपण सगळेजण? खरं सांगायचं कशामुळे फिरवतात? ते का आजला प्रश्न विचारला नागवानी, बाबा रोज तुम्ही हे पाणी फिरवता का? आता त्याला माहितच नव्हतं, फिरवीत होता सगळ्यांचं पाऊल. मग त्याला समजून सांगितलं आपल्याला, म्हणजे बघ बाळा, आपण जेवायला बसल्यानंतर आपल्या ताटामध्ये मुंगळे येऊ नये, मुंग्या येऊ नये. काळ्या तांबड्या पिवळ्या मुंग्या असतात. जर त्या ताटात बसल्या तर घोटाळा होण्याची शक्यता असते. मग असं पाण्याचा याडा टाकायचा ताटाभोवती. हे कारण आहे का? खरं तुम्ही सांगा. तसं कारण नाही. तुम्ही कधी यज्ञ पाहिला का? यज्ञ करताना आचमन केलं जातं. यज्ञ करताना आपोषण त्यांनी अशा पद्धतीने घेतलं जातं. म्हणून आचमन करायचं असते. हातामध्ये पाणी घ्यायचं आणि हातात पाणी घेऊन त्यांनी प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, प्राणाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे नमः, श्रीकृष्णार्पणमस्तु असं म्हणून आचमन करायचं असतंय. महत्वाची गोष्ट म्हणजे आचमन आहे. त्याच्या भोवती पाणी ठेवायचं, मग त्यांनी आचमन करायचं. आचमन करण्याकरिता हातात पाणी किती घेतलं पाहिजे? याला शास्त्र आणि कर्म सांगतो बरं. याला शास्त्र आहे. त्यांनी पाणी घ्यायचं म्हणून गोंधळ घेतलं असं बसावर आणि फिरवलं पाणी. अहो, ठराविक पाणी सांगितलेलं आहे, त्याच्यापेक्षा जास्त जर पाणी घेतलं ते जर पिलं तर मजा प्राशन केल्याचं पाप लागतं. हा महत्वाचा विचार. एकच उदाहरण सांगून पुढे जातो. मला बरेच सांगता येण्यासाठी उदाहरण आहे. तात्पर्य लक्षात घ्या. हे कर्म आहे, ते सूक्ष्म आहे, सामान्य माणसाच्या बुद्धीत ते बसत नाही. मग आपण कर्माचे अधिकारी आहोत का? नाही. मग सूक्ष्मता आपल्याला कळत नाही. मग करायचं नाही का? जेवढं जमेल, जेवढं समजेल तेवढं नक्की करायचं. जे समजतच नाही तिथं आपल्याचे धारे पडायचे नाही. जेवढं आपल्या कक्षेत बसतं तेवढंच करायचं. हा महत्वाचा विचार. आपण जर योग साधना केल्यानं मोक्ष प्राप्ती करून घेऊ शकतो. मग योग साधना सगळ्यांना जमेल का? त्याच्यात नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान मग समाधीपर्यंत जाता येतं. आपल्याला काही योग साधेल का? गा योगाची या वाटा जे निघालेली असतो वाटा, त्या दुःखाचा शेल वाटा भागाला किंवा लोखंडाचे चणे मोजऱ्या पडते खाणे. मोजऱ्या माणसांमध्ये ज्याच्या पोटात जात नाही त्याला जर लोखंडाचे चणे खाल्लेले खाता येतील का? नाही. एवढा अवघड योग साधना करणं. योग साधना सुद्धा आपल्याला काही शक्य होत नाही. मग मोक्ष मिळवायचा नाही का? सरळ सरळ होत आहे. कर्म जमत नाही, योग जमत नाही. उपासना करायचं म्हणून तर समजत नाही. महादेवाच्या पाया पडायला गेला, तुळशीची पानं तोडून गेले आणि त्याच्यावर पाहिजे जमल का? जमणार नाही. उपासना आहे, त्याच्यामध्ये सूक्ष्मता आहे, ती सामान्य बुद्धीला कळत नाही. म्हणून त्यांनी महाराज उपासना पण माणसाला सहज असल्याची करता येत नाही. मग ज्ञानार्जन काळामध्ये ज्ञानानेच मोक्ष होतो, दुसऱ्या कोणत्याच साधनामुळे.
ज्ञानेन मोक्ष तू मुंडनेन ज्ञान प्राप्त करा. मग ज्ञान प्राप्त करून घेणं काय सुलभ असतं का मायबाप? आणि ज्ञानाच्या प्राप्तीकरता अधिकार असावा लागतो. मग या कीर्तनामध्ये अधिकार सांगितलं त्याने ऐकला म्हणूनच ते सांगण्यात येतं ते म्हणतो हे सांगा. मग ते सांगतो लक्षपूर्वक ऐका. ज्ञान प्राप्त करून घेण्याचा जो अधिकारी असतो त्याची व्याख्या शास्त्रात सांगितली. काय व्याख्या आहे? म्हणजे ज्या मनुष्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म आणि निष्काम उपासना करून अंतःकरणातील मन आणि विक्षेप हे दोन दोष निवृत्त केलेले आहे आणि आवरण नावाचा दोष आहे त्याच्या चित्तात आहे आणि आवरण निवृत्तीकरिता जो साधन चतुष्टय संपन्न आहे तोच ब्रह्मज्ञान विचाराचा अधिकारी. हे काय झाली? अधिकाऱ्याची झाली व्याख्या. कोणाचा अधिकारी? ज्ञान प्राप्तीचा अधिकारी. आता राहिलेल्या सगळ्यांच्या ध्यानात अहो व्याख्या जर एवढी अवघड आहे तर साधना किती अवघड असेल. खरं सांगतो त्याच्यामध्ये त्यांनी यज्ञादी कर्म आणि उपासना बहिरंग साधन सांगितलं. त्याच्यापेक्षा अंतरंग साधन सांगितलं विवेक वैराग्य शमन क्षेत्रकारी मुमुक्षुत्व. त्याच्यापेक्षा अंतरंग साधन सांगितलं श्रवण मनन निधिध्यासन. त्याच्यापेक्षा अंतरंग साधन सांगितलं तत्व पदार्थ शोधन. एवढे कठीण कठीण साधनं त्यांनी करावी लागतात आणि मग खऱ्या अर्थानं ज्ञानापर्यंत जाता येतं. मग त्या ज्ञानाच्या माध्यमातून मोक्षापर्यंत जाता येतं. मग सामान्य माणसाला डायरेक्ट ज्ञानापर्यंत तरी जाता येईल का? नाही जाता येणार. मग त्याला कर्मकांड जमत नाही, त्याला उपासना कांड जमत नाही, त्याला योग साधना जमत नाही, त्याला ज्ञानाच्या मार्गाने जाता येत नाही, त्याला अन्य कोणत्याच मार्गाने त्यांनी जाता येत नाही. आणि मोक्ष तर मिळवायचा मग कसं काय त्यांनी मोक्ष प्राप्त होईल? खरं तुम्ही सांगा. मग या मनुष्य जन्मानंतर मोक्ष मिळत असतो त्याला मोक्षाचा अधिकारी झाला पाहिजे. मग त्याला मोक्ष त्यांनी प्राप्त होईल. हे सगळे साधन मी तुमच्या समोर सांगितले त्याचे आपण अधिकारी नाही. मग आपल्याला मोक्ष प्राप्तीपर्यंत त्या साधनांच्या माध्यमातून जाता येत नाही. मग काय केलं पाहिजे मोक्ष प्राप्ती करता? हे आपल्याला तर काही कळत नाही. मग ज्यांना कळतं ते एकत्र आले. ज्यांना कळतं ते एकत्र आले. संत एकांती बसले ऐकले सगळे संत त्यांनी एकत्र आले. त्यांनी विचार केला भोळ्या बाबड्या जीवाला धरून गेलं पाहिजे. उद्धार करण्याकरिता त्यांनी मनात त्याला काहीतरी साधन सांगितलं पाहिजे. काय साधन सांगावे? मग त्यांनी विचार करून भगवंताची शरणागती केली. देवा आणि बघ आम्ही आता भूमंडलावर जाणार आहोत. आम्ही त्यांनी तुझा प्रचार प्रसार करणार आहोत. तू त्यांनी मला सगळ्यांचा उद्धार करण्याकरिता ये. सगळ्या लोकांना आम्ही जाऊन सांगू की भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताची शरणागती करा. माझा स्वामी तुम्हाला सोडवण्याकरिता येईल. नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे. सोडविन माझा स्वामी निश्चयसे प्रतिज्ञा आहे दासी केली आम्ही. म्हणून त्यांनी मला असं सांगण्याकरिता आम्ही जगात लोकांच्या समोर जाणार आहोत. पण तोही काही तुका काही पडू देत चुका. देवाजवळ जाऊन सांगितलं देवा त्यांचा उद्धार कर. जीवाजवळ सांगितलं जीवा त्याची शरणागती कर. असं त्यांनी दोघांना सांगण्याकरिता मध्यस्थी झाले. दुवा झाले संत. या संतांनी त्यांनी महाराज एक अशा पद्धतीने मार्ग शोधला. काय मार्ग शोधला? ज्या मार्गावर सगळ्यांना चालता येईल. कोणता मार्ग शोधला? ज्या मार्गावर त्यांनी सर्वांना सुलभ प्रवास करता येईल. हा महत्वाचा विचार. त्याने काय केलं माहितीये का? त्यांनी सूक्ष्म आणि दुस्तर असणाऱ्या वाटा मोडूनच टाकल्या. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भारत झाले. कर्माच्या वाटा सूक्ष्म आहेत आणि योगाच्या वाटा दुस्तर आहेत. त्या मोडूनच टाकल्या महाराज. आणि केला राज्यभार चालायचा. काय राज्यभार चालवला म्हणे? लावणी मृदंग श्रुती काळ घोष सेव ब्रह्मरस आवडे. मृदंग लावा श्रुती म्हणजे विना लावा, काळाचा घोष करा आणि ब्रह्मरसाचा आस्वाद अशा पद्धतीने घ्या. अतिशय सोपं वर्म शोधून काढलं. मी सांगतो असं नाही मला म्हणतात हे सोपे वर्म आम्हा अतिशय सोपं असं सांगितलं. हातामध्ये टाळ घ्या, दिंडीमध्ये विना हे पता घ्या आणि भगवंताच्या चरणात नाचा. फक्त नाचायचं का नाही, नाचत नाचत त्याच्या गावापर्यंत राहा. नाचत जाऊ त्याच्या गावाने नाचत नाचत त्याच्या गावापर्यंत जर तुम्ही गेलात तर तो परमात्मा तुमची दखल घेईल. तो परमात्मा तुमचा सांभाळ करेल. तो परमात्मा तुमच्यावर त्यांनी कृपा करेल. तुम्हाला काही करण्याची आवश्यकता पडणार नाही. ज्या मोक्षाकरिता तुम्ही मुक्त होण्याकरिता तुम्ही तळमळ करता तो मोक्ष तो परमात्मा स्वतःच तुम्हाला प्राप्त
प्राप्त करून देईल, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही त्यांनी भगवंताची शरणागती करत त्याच्यापर्यंत गेलं पाहिजे, त्याचं भजन करत करत त्यांनी त्याच्यापर्यंत गेलं पाहिजे. अवघे जेणे पाप नसे हे असे पंढरी, पण सगळं पाप निवृत्त करणारा जो परमात्मा आहे तो पंढरपुरात उभा आहे. मग काय करा, गात जागा प्रेम मागा विठ्ठला, मग त्याचं भजन गात गात तिथपर्यंत तुम्ही जा, त्याच्या समोर प्रेम मागा, तो प्रेमानं तुमच्यावर प्रसन्न होईल, मोक्षाचं दान तुम्हाला देऊन टाकेल, त्याच्याकडे मोक्षाचे गाठोडे भरले, हा महत्वाचं. म्हणून होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने फळ अवघे जिने, महत्वाची गोष्ट आहे मला. म्हणून तू काय कर, वारकरी हो. म्हणून नाही एकदा नाही म्हणले, दोनदा म्हणले, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, म्हणून परत परत त्यांनी सांगतात पंढरपूर बघा. मग काय होईल, येणे साधती साधने, म्हणून सगळी साधनं त्यांनी साधली जातील आणि प्रमाण आपल्याला पाहता येतील. म्हणून त्यांनी महाराज अशा पद्धतीने जर त्यांनी पंढरीची वारी करण्याकरिता भगवंताच्या छंदात हसत नाचत गात जर तुम्ही जाण्याकरिता निघाले, भगवंताची शरणागती जर केली, तर तो परमात्मा सर्वांचा उद्धार करण्याकरिता जो आहे तो त्यांनी तुमच्यावर कृपा करेल, आणि त्याच्या कृपेने काय होईल, तर सहज तुम्हाला त्यांनी मला श्रीगुरूंची प्राप्ती होईल, आणि श्रीगुरूंची प्राप्ती झाल्यानंतर ते तुम्हाला मोक्षार्थ ज्ञान प्राप्त करून देतील, आणि त्या ज्ञानाने तुम्ही मोक्षापर्यंत जाल. कारण ज्ञान हे अवांतर प्रयोजन फल आहे आणि मोक्ष हे परम प्रयोजन फल आहे. मग तुम्ही जर पंढरीच्या वाटेने जाण्याकरिता निघाले, तर काही पंढरीच्या वाटेने काय काय केलं पाहिजे, एक तर भजन गायलं पाहिजे. भावे गावे गीत करून या चिंत तुझं बाबा हे देव तरी हा सुलभ भाव, सोपं साधन सांगितलं, गीत गात गात जायचं. दुसरं काही साधन सांगितलं, सत्संग केला पाहिजे. काय केलं पाहिजे, सत्संग केलं पाहिजे. खरं तर पंढरीच्या वाटेने सत्संग होतो म्हणूनच पंढरीच्या वाटेने गेलं पाहिजे, सत्संगाकरताच गेलं पाहिजे. हे कीर्तन आता चाललं की नाही, असं रोज देखील कीर्तन आणि प्रवचन झालं पाहिजे, त्या माध्यमातून रोज बोध प्राप्त झालं पाहिजे, ज्ञानापर्यंत त्यांनी गेलं पाहिजे. साधन आहे, माध्यम आहे. आपल्या घरी ते होत नाही, सप्ताहाच्या वेळेला होतं, पण धारा काढून आपण कीर्तनाला जातो. खरं सांगतो, सप्ताहाच्या वेळात होतं ते ऐकायला मिळतं कीर्तन, प्रत्येक कीर्तन ऐकलं हे कीर्तन ऐकण्याचे फरक आहे. इथं धार काढायला लागतं का, तिथं काय करायची चिंता आहे का, तिथं त्यांनी म्हणत कोण कुठे गेलं कोण आलं काय म्हणायचं काम आहे का, नाही. इथं एक नाम केशवा, इथं काही काय सकाळपासून झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एकच जाणतात, त्याचं नाव आहे विठ्ठल, दुसरं कामच नाही मला, त्याच्याशिवाय काय काम आहे. म्हणून इथं चित्ताचा विषय परमात्मा आहे. म्हणून त्यांनी मला घरी पेरणं आणि इथं पेरणं त्याच्यात फरक आहे मला. म्हणजे जिथं वापसा होत नाही ना, म्हणजे पाऊसच नाही पडलं, मग काय करायचं, काही लोक जमीन वलवते आणि वळून त्याच्यात त्यांनी कोवायचं काम, पेरायचं काम, अशा पद्धतीने आधी वळून घेते स्वतःच, नंतर त्यांनी पेरायचं. स्वतःहून वळवणं आणि पावसाने वली होऊन वापसा होणं फरक आहे नाही, काही सरळ सरळ गोष्ट आहे मला. घरी काय करणं म्हणजे वळवून करणं आणि इथं करणं म्हणजे वापशात करणं, हा महत्वाचा फरक आहे ना मला. वापशात पेरलं की चांगलं उगवत आहे मला, वापसा आहे. इथं घरात ते खटखट नाही, आता इथे येऊन खटखट बरोबर आणले असेल त्यांचं नाही सांगितलं, इथे येऊन बरोबर खटखटी आणले असतील, खटखट म्हणजे दुसरं ध्यानात आणू नका, खटखट म्हणजे प्रपंचाचा धंदा. ते आपल्या खिशात मोबाईल असतो की त्याला भ्रमणध्वनी म्हणतात. इथं जरी पंढरीच्या वाटेने चालला असला तरी तो सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम त्याचा कार्यक्रम चालूच असतो. हॅलो सगळ्या चौकाशात जातो कशाला, तुझ्या अजून पडलं काय, तू काय देव बस पडला तर काय, तुला सांगितलं तुझ्या अजून परमार्थ काय कमी पडला, जातो. आता हे असं कीर्तन म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान असतं, आणि एखाद्याच्या मापावर बसले की त्याला कीर्तन करायचा रास होऊ द्यायची शक्यता असते. येऊ परत आम्हाला काय करायचं, फार तर फार म्हणतात पुढच्या वर्षी याला बोलू नका, फार जमून जातो, काय बोललो तरी चालेल, काय चिंता नाही मला. हा महत्वाचा विचार आहे. मला खरं बोलायचं की नाही ही वस्तुस्थिती. पंढरीच्या रस्त्याने त्यांनी जात असताना काय केलं पाहिजे, तेने सांगावे लिगाड दया परमार्थाची चाड, तेने सांगावे लिगाड धरुणी भजनाची चाड, नित्य नियमामध्ये या वाटेने तरी निदान 8-10 दिवस घर सोडलंय, मग तेवढा टाइम तरी त्यांनी मार्गी बाजूला ठेवलं पाहिजे आणि भगवंताचं चिंतन करत अशा पद्धतीने केलं पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे, अशा पद्धतीने जो पंढरीची वारी करेल त्याला स्वतःहून त्यांनी महाराज मोक्ष प्राप्त करून घेण्याची गरज पडणार नाही, तो परमात्मा स्वतःच त्याला मोक्ष देण्याची तरतूद करेल. हा महत्वाचा विचार आहे, लक्षात घेण्यासारखा होत नाही. दोन न्याय सांगतो मी तुम्हाला, एक आहे मर्कट किशोर न्याय, एक आहे मार्जार किशोर न्याय. मांजरीला पिलं होतात, तुम्ही ऐकलं असेल याच्या आधी, परत ऐकून ठेवा. आणि माकडाला पिलं होतात केले पिलं. माकडाला जर पिलं झालं माकडीला, तर माकडीन पिल्लाला सांगते, हे बघ मला या फांदीवर त्या फांदीवर, या झाडावर त्या झाडावर उड्या माराव्या लागतात,
आता तू झाला तिसरा, आता काय मग तुला बरोबर घ्यायचं, मग उड्या मारायचं. ते काय सोपं आहे का? मला उड्या मारता मारता हाल होता तर तुला बरोबर घेऊन उड्या मारायच्या. मग तुला जर त्यांनी जगायचं असलं तर मी उड्या मारायचं मन करणार नाही, तू माझ्या पोटाला घट्ट आवळून धरायचं. जर त्यांनी मी उडी मारता मारता तुझा हात निसटला, तू पडला, मेला, खलास, आपली जबाबदारी ती माकड म्हणते, त्या पिलाला सांगते मला तुला जर जगायचं असलं तर तुझी जबाबदारी तू घ्यायची. पण नंतर ती माकडी म्हणते ते पिलू सुद्धा तिला धरतं मला. असं मी ऐकलंय, जर त्याने ते माकडाचं पिलू त्याचा हात निसटला आणि ते जर झाडावरून खाली पडलं तर पडता पडता त्याने फांदीला हात धरायचा आणि हातात त्याने मारत त्याचे काहीतरी असलं पाहिजे, फांदीचा तुकडा पाला तरी हातात आला पाहिजे. जर नाही त्याच्या हातात काय आलं तर ते माकड त्याला मारतात म्हणतात. जरूर का बरं तू आमच्या जातीत राहायला लागेल नाही, मग सगळे लोक ढोकून करतात त्या पिलाला. असं मी ऐकलंय खरोखर. म्हणजे त्यानं काय करायचं, स्वतःच्या जगण्याची जबाबदारी स्वतः घ्यायची, हा महत्वाचा विचार आहे. स्वतः जगण्याची जबाबदारी स्वतः घ्यायची. पण मांजराच्या पिलाचं तसं नसतंय, त्याची डोळेच उघडत नाहीत. काय पोटीतलं नाही, हे वस्तुस्थितीतलं आहे, त्याची डोळे उघडत नाही. मग ती मांजर त्यांनी म्हणत त्या पिलाला सांभाळ करण्याकरिता त्याला 7 धडक फिरवते म्हणतात. दातात घेऊन त्यांनी, दात तेच असतात ज्या दाताने उंदराचं ऑपरेशन करते, त्या दातात पिलाला उचलते मांजर आणि ती दातात घेऊन त्यांनी 7 धडक फिरवते. पण पिलाला दात मात्र लागू देत नाही. कुठपर्यंत फिरवते, जोपर्यंत त्याची डोळे उघडत नाही तोपर्यंत. का बरं हे करावं लागतं? तिला माहिती पिलाचा बापाचा स्वभाव कसा आहे, म्हणजे बोका नाश्त्यावारी 2-3 पिलं खाऊन जायचं असा त्याचा स्वभाव असतो मला. मग त्या बोक्याच्या तावडीतून त्यांनी पिलांना वाचवण्याकरता आई स्वतः बाळाचं संरक्षण करते, पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, माकडाच्या पिलाला सुरक्षित राहण्याकरता स्वतः प्रयत्न करावे लागतात. हा दुसरा मुद्दा. खरं सांगा, कोणाचं पिल्लू त्यांनी मला सुरक्षित आहे? माकडाचं का मांजराचं? मांजराचं पिल्लू सुरक्षित आहे. का बरं? त्याचं संरक्षण कोण करतं? आई करते. त्याचं संरक्षण, मांजराच्या पिलाचं संरक्षण कोण करतं? आई करते. आणि माकडाच्या पिलाचं ते स्वतः करतं. स्वतः संरक्षण करणं चांगलं का आईने संरक्षण करणं चांगलं? स्वतः संरक्षण करणं मला कष्ट आहे आणि आईनं संरक्षण करणं स्वतःला काय कष्ट आहे? काहीच कष्ट नाही. म्हणून तुम्हाला कष्ट होऊ नये असं वाटत असेल आणि तुम्हाला मोक्षापर्यंत जायचं असेल तर तुम्ही स्वतः हातपाय घोडायचे नाही. मग काय करायचं? तुम्ही त्यांनी भगवंताला शरण जायचं आणि त्या भगवंताला तुमच्याकरिता त्यांनी मोक्ष प्राप्त करून द्यायचा. सरळ सरळ गोष्ट. स्वतः ज्ञानापर्यंत जाणारा माकडाचा पिलासारखा आहे आणि भगवंताच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त करून घेणारा मांजराच्या पिलासारखा आहे. तुम्हाला मी श्लोक सांगतो गीतेतला, गीतावरून सांगते, तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं दधामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं, जे सदैव प्रेमानं माझं भजन करतात तेषां, त्यांना मी काय करतो? दधामि बुद्धियोगं तं. बुद्धियोग म्हणजे ज्ञान. मी स्वतःच त्यांना ज्ञान प्राप्त करून देतो. म्हणजे परमात्मा स्वतः त्यांना ज्ञान प्राप्त करून देतो गुरु रूपात येऊन आणि त्यांचा उद्धार करतो. म्हणजे त्यांना उद्धारून जाण्याची चिंता स्वतः करण्याची आवश्यकता नाही, परमात्मा स्वतः त्यांचा उद्धार करतो. हा महत्वाचा विचार. पण काय केलं पाहिजे? त्यानं पंढरपूरची वारी केली पाहिजे. आणि कशी केली पाहिजे? आतापर्यंत जशी सांगितली ना तुमच्या समोर, अशी केली पाहिजे. अशा पद्धतीने भगवंताच्या प्रेमात छंदात नाचत गात सत्संग केले तर तो पंढरपुरापर्यंत आला तर परमात्मा त्याच्यावर कृपा करेल आणि त्याला मोक्ष प्राप्त करून देईल. मग खरं सांगा, आता मोक्षाचा अधिकारी कोण? मला
विठ्ठलीचे वारकरी आहेत ते मोक्षाचे अधिकारी आहेत. आता याच्यात मी खरे शब्द घातले बरं का, माझ्या मनात आहे तो पण काढू नका. नाही तो वारीला कोणी पण जातात, भरपूर लोक वारीला जातात. वारकऱ्यांचं घेऊन सोन्या माऱ्या सुद्धा लोक करतात. मग त्यांना वारकरी म्हणायचं का? लोक नावं ठेवतात ना महाराज, ते म्हणतात बघा वारकरी चोरी करतात. वारकरी नाही चोरी करीत, चोर वारकऱ्यांमध्ये घुसले. हा महत्वाचा विषय. म्हणून चोर वारकऱ्यात घुसले. वारकरी कधी चोरी करणार, वारकरी कधी व्याविचार करणार, वारकरी कधी चुकीचं वागणार नाही, वारकरी कधी पंथ सोडणार नाही, वारकरी त्याची मर्यादा कधी उल्लंघन करणार नाही. ओरिजिनल असणारा जो वारकरी आहे तो त्याने भगवंताला शरण जाऊन भगवत दर्शनाचे त्रास करेल. ते श्याम सतत युक्तानाम प्रयताम प्रतिपूर्वकम, याचा अर्थ तो सतत प्रेमानं भगवंताचं भजन करीत जाईल, त्याला परमात्मा बोध प्राप्त करून देईल. म्हणून खरा पंढरीचा जो वारकरी आहे तो मोक्षाचा अधिकारी आहे. का बरं तेवढा अधिकार त्याचा झाला असेल? त्याचं कारण आहे भगवंताला त्यांनी साधू संतांनी बांधून टाकलं. कसं काय बांधलं? म्हणजे पुंडलिकावर भगवान प्रसन्न झाला आणि प्रसन्न झाल्यानंतर त्याला विचारलं, पुंडलिका तुझी परीक्षा घेण्याकरिता आलो, तुझे आईवडील त्यांनी आणलं होते, डोळ्यात औषध घातलं, रात्रभर त्याने तू बसलास, मुंगा चावला तरी मागे हलवली नाही, रक्ताची धार लागली, मी प्रत्यक्ष आलो तरी सुद्धा तू बाजूला आला नाहीस. हे सगळं झालं की तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे सांग. असं ज्यावेळेस त्यांनी विचारलं त्यावेळेस त्यांनी महाराज पुंडलिकानं भगवंताकडून वरदान मागून घेतलं आणि ते वरदान मागून घेतलं. भगवंतानं पुंडलिकाला वरदान दिलं आणि म्हणून खऱ्या अर्थानं देव विठेवरती अशा पद्धतीने उभा राहिला. का बरोबर राहिला? पुंडलिका दिलावर करुणाकर विठ्ठले वरदान दिलं म्हणून अशा पद्धतीने परमात्मा विठेवरती उभा राहिला. काय वरदान दिलं असं जर तुम्ही विचारलं, अभंगाच्या तिसऱ्या चरणात बोलणं सांगतात. देवा तू जगाचा मालक आहेस, तू अनंतपणे ब्रह्मांडाचा नायक आहेस, तू समर्थ आहेस, सर्व काही करण्याची क्षमता तुझ्या अंगात आहे. तू जगाचा उद्धार करण्याचं काम तू स्वतः करू शकतो. म्हणून जर खरंच माझ्यावर प्रसन्न झाला असेल तर मला असं वरदान दे की इथून पुढच्या काळामध्ये जे जे भक्त तुझ्या दर्शनाला येतील ते जसे असतील तसे असतील, ते मूढ असू देत, ते पापी असू देत, ते आज्ञानी असू देत, जैसे तैसे म्हणजे ज्या स्थितीत असतील त्या स्थितीतले असू दे, त्या सर्वांचा तू उद्धार कर. मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी, कास शब्दाचा अर्थ होतो कंबर आणि उतरणे म्हणजे नेणे. हा महत्वाचा. उतरणे म्हणजे नेणे म्हणजे तू भव नदीतून भवसागरातून या भोळ्या भाबड्या लोकांना कडेवर घेऊन पलीकडच्या काठाला घेऊन सोड, असं त्यांनी वचन भगवंताकडून पुंडलिकाने घेतलं आणि भगवंतानं सुद्धा त्यांनी पुंडलिकांना वरलेला पुंडलिका दिलावर करुणाकर विठ्ठले मोठ्याने विठ्ठलांना अशा पद्धतीने ते वरदान पुंडलिकांना दिलं आणि तेव्हापासून परमात्मा विठेवरती उभा राहिला. आज जागाय त्यांनी विठेवरती उभा आहे आणि भक्तांची वाट पाहतो माणूस. पुंडलिकाचं म्हणणं त्यांनी खरं करण्याकरता उभा आहे.
भक्तांची वाट पाहतो, सगळे भक्त त्याला भेटण्याकरता येतात. सनकादिक संतांपासून सगळे जण त्यांनी शुक सनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी कवाडा आणून पाहतात जगजेती. एवढे सगळे पाहण्याकरता येतात. शुक सनकादिक नारद तुंबर प्रत्यक्ष भगवान शंकर येतात. त्रिशूळ डमरू घेऊन आला प्रत्यक्ष भगवान शंकर नंदीवर बसून त्यांनी वारी करण्याकरता येतात. आणि व्यासासारख्यांनी पुराणांमध्ये या विठ्ठलाचं वर्णन केलं. आद्य शंकराचार्यांनी पांडुरंगाष्टक म्हणून त्यांनी पंढरीच्या पांडुरंगाचं महिमा जगाच्या समोर वर्णन करून सांगितलं. हे सगळे जे संत आहेत ना, यांनी हे धन आपल्या जपून ठेवलं. महाराज सरे लुटिता मागे पडता जनी जुनाट हे खाली उडली सिद्ध महामुनी साधक संपन्न जी हे जतन केले होते. पायाळाच्या गुणे पडले ठाऊके जगा पुंडलिके दाखविले. पुंडलिकाला फक्त आपल्या सगळ्यांना हे दाखवलं. हे जुनच आहे महाराज. हे अनादी आणि आनंद असणारं तत्व आहे. हे आपल्याकरता अशा पद्धतीने प्रत्यक्ष प्रगट झालेलं आहे आणि ते त्यांनी आपल्याकरताच विटेवरती उभा आहे. फक्त आपण भावयुक्त अंतकरणाने तिथपर्यंत गेलं पाहिजे. जे लोक भावयुक्त अंतकरणाने घरापासून इथपर्यंत येतात, भगवान त्यांच्यावर कृपा करतो. महाराज आपली पडशी आपली पताक उचलतानाच मनामध्ये भाव निर्माण झाला पाहिजे. तेव्हा तुझ्या दिशेने निघालेलो आहे, माझा उद्धार कर, मला मोक्ष प्राप्त करून दे, तुझी प्राप्ती व्हावी. तुला त्यांनी मला पाहता यावं, तुला भेटता यावं, याच्यापेक्षा दुसरं काही नको आहे. अशी शुद्ध भावना अंतकरणात घेऊन जर पंढरपूरचा वारकरी घरातून बाहेर पडला तर त्याची भावना परमात्मा पूर्ण करतो. त्याला दर्शन देतो, त्याला मोक्ष प्राप्त करून देतो, त्याचा उद्धार करून टाकतो. हे आजही त्यांनी घडत आहे. हे काही मी तुम्हाला पोथीत सांगत नाही. हे प्रत्यक्ष असणारं प्रमाण आहे, प्रत्यक्ष पुरावा आहे. अनेक साधू संत आपल्या डोळ्यासमोर पंढरीच्या वारीला त्यांनी मुक्त झाले. म्हणून त्यांनी मला संतांचं वचन भगवंतानं खरं केलं. म्हणून त्यांनी माझे खरं कसं झालं अभंगाच्या शेवटच्या संतांच्या मध्ये पुंडलिकाची एका शब्दाकरता खरं झालं. काय खरं झालं? आजही देवगतीवरती उभा राहिला आणि सर्वांचा उद्धार करतोय. विश्वास ठेवा, त्याच्यावर त्यांनी प्रेम करा, त्याला आदराचं स्थान आपल्या अंतःकरणामध्ये द्या, त्याला आपलं सर्वस्व समजा.
साधू संतांनी त्यालाच आपलं सर्वस्व समजलं. विठ्ठल बाप माये चुलता, विठ्ठल चाड नाही होता, तुका म्हणे आता नाही दुसरे, मला दुसरं कोणीच नाही. विठ्ठलच माझा बाप, विठ्ठलच माझा चुलता, विठ्ठलच माझी आई, विठ्ठलच माझं सर्वस्व. अशी भावना अंतकरणात धारण करून विठ्ठलाची शरणागती जर केली तर तुम्हाला स्वतंत्र मोक्ष प्राप्त करून घेण्याकरिता जायची गरज पडणार नाही. तो विठ्ठल स्वतःच तुम्हाला मोक्ष प्राप्त करून देईल. म्हणून त्यांनी पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे कुंडलिका दिला वर करुणा करे विठ्ठले मूळ पापी जैसे तैसे उदरी कासे लावणे तुका म्हणे खरे झाले एका बोले संतांच्या. असा दिव्य असणारा भाव महाराजांनी या ठिकाणी वर्णन करून सांगितला. बरोबर 10:30 वाजलेले आहेत. आता आपण थांबलो महत्वाची गोष्ट तुम्हाला मिनिटावर पुढे ढकललं का अजिबात नाही. अजूनही थोडं आपण बोलू शकतो पण जसं मी जमलेलं तशी तुम्ही काय आराम करून देणे आले तुम्ही पण थकलेले आहात. मग त्याने आपण वेळेत थांबलेलं फार चांगले 11 वाजेपर्यंत कीर्तन केलं. मग कधी त्याने केलं तुमचे जेवण झाले का? चांगलं असू द्या. मग वेळेत आपण थांबलो पाहिजे. 10:30 वाजले त्या ठिकाणी आपण थांबणार. दरवर्षीप्रमाणे या सगळ्या मंडळींचा आग्रह असतो सेवा करण्याचा योग सोडून आला. भगवंतानं सेवा अशा पद्धतीने करून घेतली आणि ती सेवा भगवंताच्या ठिकाणी समर्पित करून या ठिकाणी थांबूया. कोण्या कोण्या संतांचं बोलणं भगवंत खरं करतो मोठ्या प्रेमाने त्यांचं चिंतन करून थांबूया. हे ज्ञानेश्वर म्हणून मी भजन थोडंसं म्हणतो. भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झाली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबूया. तासभर बसून तुम्ही माझी बरोबर ऐकून घेतली. तुम्हाला सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद. तुम्हाला मंडळी फार सुंदर साथ केली. तुम्हाला सर्वांचे धन्यवाद. मी रस्त्याने आता विचार लागते यांना की दरवेळेला दरवर्षी त्यांनी साथ करणारी जी मंडळी असतात तेच आहेत का? खरंच विचारलं महाराज. कारण असं तुम्ही मंडळी फक्त साथ करता असं मला थोडं चौकटपणा नाही करताय. वस्तुस्थिती तुम्ही फक्त साथ करता असं नाही तुम्ही ऐकता सुद्धा. खरंच ऐकणं वेगळं ऐकणं वेगळं असं नाही. लोक झालं पण ऐकत नाही. तुम्ही म्हणता पण आणि ऐकता पण हा फार महत्वाचा विचार आहे. जे परमार्थ करण्याकरिता परमार्थात आणले आहेत ना ते खरोखर त्यांनी महाराज भगवत चिंतनाकडे जास्त लक्ष देतात. म्हणून त्यांनी महाराज मला त्याचं समाधान वाटतं. ऐकणारे लोक सापडले की सांगणाऱ्याला पण समाधान वाटतं. महत्वाची गोष्ट म्हणून तुम्ही ऐकता त्याच्यात मला समाधान आहे. फक्त खंत एवढीच आहे की या वर्षीच्या त्या वर्षीला भेटतात एवढीच खंत आहे. फक्त मध्यंतरी पण भेटत जावं म्हणजे समाधान अशा पद्धतीने वाटतं. एकदा संत पंढरी या सगळ्यांनी संत पंढरी या आपल्या सणाकडे संत पंढरी याला जर माहित नसेल तर मी गेल्यावर तुम्ही समजून सांगा. म्हणून दिव्य असणारं क्षेत्र आहे. मंदिरं तयार झालेली आहेत. मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होण्याचा कालावधी आलेला आहे. सुंदर असणारं क्षेत्र 10 एकर क्षेत्र जवळजवळ आहे. त्या क्षेत्रात त्यांनी मोठा उपक्रम करणे सुरू आहे. पांडुरंगाचं, शंकराचार्यांचं, माऊलींचं, सिद्धेश्वराचं, नाथ महाराजांचं एवढे मंदिरं तयार झालेले आहेत. माऊलींची मूर्ती आलेली आहे. पांडुरंगाच्या रुक्मिणीच्या मूर्तीची ऑर्डर आत्ता दिलेली आहे. शंकराचार्याच्या मूर्तीची ऑर्डर दिलेली आहे. महादेवाची मूर्ती, नंदीची मूर्ती त्यांनी अशा पद्धतीने आणायची. सगळं त्यांनी लवकरात लवकर पाहायला मिळेल. आपण सर्वांनी या असलेल्या झाली सेवा भगवंताच्या ठिकाणी समर्पित करून या ठिकाणी थांबून चालू झालीच असेल करून मोठ्या प्रेमानं भगवंताचं चिंतन करते कसं हे